आजीच्या हातची जादू। हल्दीराम सारखे चटपटीत क्रिस्पी असे तयार झालेले आहेत। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मसालेदार असे क्रिस्पी शेंगदाणे। साहित्य पाहूया। आपण घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे आणि फ्रायसाठी घेतलेला आहे तेल। एक लहान वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे। 3 चमचे भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, आपला घरचा आगरी मसाला घेतलेला आहे। मसाल्याच्या जागी तुमच्याकडे जर लाल काश्मीरी पावडर असेल ती वापरलीत तरी चालेल। त्यानंतर घेतलेला आहे चाट मसाला आणि जिरा पावडर। आता पटकन आपण करायला घेऊया। आपण एका बाउलमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत। बरं, हे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये घालूया लाल तिखट आपण 2.5 चमचे घेतलेले आहेत। आपला आगरी मसाला आहे, लागल्यास पुन्हा घालू। त्यानंतर घातलेला आहे 1 चमचा जिरा पावडर। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काळं मीठ चवीनुसार, हे घालून घेऊया। आता हे घालून झालं की आपण त्यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट अगदी पातळ केलेली आहे। एका लिंबाचा रस घातलेला आहे आणि सोबत घातलेला आहे 3 चमचे भरून तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे। चण्याचं पीठ आधी थोडं घाला, जसं लागेल तसं आपण ते घालूया। आता काय करूया, आपण ना हे सर्व मिक्स करूया। आपण यामध्ये आणखीन थोडा मसाला ॲड करूया। आपण 1-1.5 चमचा मसाला यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊया। आता आपण हातावर थोडं पाणी घेणार आहोत आणि यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जो मसाला घातलेला आहे तो याला छान चिटकून राहील। मसाला आपला व्यवस्थित लागलेला आहे। आता हे फ्राय करण्यासाठी तयार आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आता घालूया शेंगदाणे। छान असे हाताने एक एक करून मोकळे करून घाला। शेंगदाणे घालून झाले की आपण आच करूया मीडियम। कारण काय होतं, जे वरचं कोटिंग आहे ते पटकन फ्राय होऊन जातं, ते क्रिस्पी होऊन जातं, पण आतले जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो। त्यामुळे ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आपले शेंगदाणे छान असे मसालेदार क्रिस्पी झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। फ्राय केलेले शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। आता वरतून यामध्ये घालणार आहोत आपण 1.5 चमचा चाट मसाला। ऑप्शनल आहे, पण घालून बघा, मस्त असे चटपटीत लागतात आपले शेंगदाणे। हे पहा, झालेत की नाही भारी।
संध्याकाळचा गरमागरम चहा आणि त्यासोबत चटपटीत क्रिस्पी असे आपले मसालेदार शेंगदाणे. बस आणखीन काय हवं? मग नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये.